जंगम वस्ती येथील श्री मल्लिकार्जुन यात्रा संपन्न। गेल्या 20 वर्षापासून ही यात्रा संपन्न होते। श्री 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 1008 जगद्गुरु डॉक्टर विश्वराध्याय मल्लिकार्जुन शिवाचार्य यांच्या मार्गदर्शनानुसार यात्रा संपन्न होत असते। हनुमान जयंतीपासून 5 दिवसांनी यात्रा संपन्न केली जात असते। सकाळी श्री लिंगास रुद्राभिषेक व महिला मंडळाच्या वतीने भजनी समारंभ, नंदीध्वज पालखी, वीरभद्र पुरवत सह मिरवणूक पूर्ण वस्तीमध्ये मार्गस्थ होते। साईडला फोडा, साईडला म्हणजे पाय दस्ते नाही आहे का माझ्याकडे? व मंदिरामध्ये येऊन यात्रेचे सांगता होते। भक्तांना महाप्रसादाचं वाटप केलं जातं। जंगम वस्तीतील जंगम पुरोहित मंडळाच्या वतीने यात्रा संपन्न केली जात असते। मल्लिकार्जुन देवस्थान पंच कमिटी ट्रस्ट तयार होऊन आता हे 2 वर्ष झालं आणि ह्याच्या अगोदर ते स्थापना झालेल्या 2003 मध्ये स्थापना झालेल्या आहे लिंग स्थापना। तवा पूजन, रुद्रपाठ सर्व आपण व्यवस्था देवळापासून करत आलो आणि नेहमीप्रमाणे श्रीशैलला जाऊन आल्यावर हनुमान जयंती झाल्यावर एक 5 दिवसांनी जत्रा आपण इथं मोठ्या प्रमाणामध्ये करतो आहोत। हे सर्वांचं सहकार्य आहे। त्या सहकार्यामुळे आम्ही सर्व एकत्र होऊन इथं राहायला घरं आहेत, वस्ती 188 प्लॉटमध्ये 150 घराचा सर्व आपण एकत्र होऊन इथं यात्रा करतो दरवर्षी। म्हणलं तर अगोदर एक दिवस भजनी मंडळ आणि रातभर जागरणा, पहाटे 5 वाजता रुद्राभिषेक रुद्राभिषेक असतो आणि सकाळी 8 वाजता कुंभ, नंदीध्वजाचं पालखी व आणि कंबे, नंदीकोला हे सर्व आणि कुंभ महिलाचे सर्व मिळून मिरवणुकी काढायला कमसे कम 4 तास लागते दरवर्षी। त्यानंतर आरती करून आणि पुरवत असते, वीरभद्रेश्वरचे पुरवंत असते, त्यांच्या खेळायला बरोबर 4 तास लागतात आणि नेहमीप्रमाणे वर्षात आता जत्रा वाढत चालली आहे आणि आरती 1 वाजता आरती झाली की गुरुवाराची प्रवचन आशीर्वाद झाल्यावर महाप्रसादाचे सर्व वाटप असते। त्यावेळा मंदिर म्हणजे आपलं श्रीशैलचं मल्लिकार्जुन मंदिर हे आपण स्थापन केलं आहे। मग तेव्हापासून 2004 पासून जत्रा वर्षाप्रमाणे करत आलेलं आहे। मग त्या वर्षाप्रमाणे यंदा कुंभ आणि पानपूजा हे सगळं आम्ही करून ह्या वर्षी नाटक ठेवण्यात आलेलं आहे।